नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टल मार्फत जे काही यांत्रिकीकरण असो, सिंचन साधने व ज्या काही योजना आहेत या योजनांची आता लॉटरी लागलेली आहे व बऱ्याचशा शेतकऱ्यांनी यावरती ऑनलाईन अर्ज जे आहेत ते केलेले होते व आता त्यांची लॉटरी जी काही आहे ती लागलेली आहे। तर या लॉटरीसाठी नाव तुमचं आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं याविषयी सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत टीव्ही यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा। तर मित्रांनो, जी काही महाडीबीटी पोर्टल मार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या काही योजना आहेत जसे की यांत्रिकीकरणामध्ये बऱ्याचशा आहेत, पेरणी, नांगर, रोटर अशा प्रकारच्या ज्या काही आपण योजनांच्या वस्तूंचा लाभ घेत असतो। तर या योजनांचा आता सोडत जी आहे ती झालेली आहे व यामध्ये तुमची निवड झाली आहे का नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, तुम्हाला कुठलंही एक आपल्या मोबाईलमधलं ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तिथे महाडीबीटी लॉग इन फार्मर असं सर्च करायचं आहे आणि इथे जे काही पहिली वेबसाईट दाखवत आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे जो काही ID पासवर्ड आहे ते तुम्हाला टाकून या ठिकाणी जे काही आधार नंबर किंवा वापरकर्ता ID आहे या बटनावरती क्लिक करून तुम्हाला जो काही तुमचा वापरकर्ता ID आहे आणि जो काही तुमचा पासवर्ड आहे त्यानंतर इथे जो काही कॅप्चर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमची जी काही निवड झालेली आहे ते तुम्हाला सांगत आहे की इथे लॉग इन सक्सेस झालेलं आहे, अभिनंदन, कृषी विभागाच्या योजनेचे ऑनलाईन सोडतीत आपली निवड झालेली आहे व या ओके बटनावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे। आता ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपण आता स्क्रॉल करणार आहे। तर तुमचा कुठला अर्ज मंजूर झाला आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला इथे मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता मी क्लिक करून घेतो। आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अर्जाची प्रलंबित फीच्या बाजूला छाननी अंतर्गत अर्ज हे एक ऑप्शन आहे आणि इथे तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रॉल करायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही जो काही आपला अर्ज आहे तो तुम्हाला दाखविण्यात येत आहे की कृषी यांत्रिकीकरण, कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी ते अर्थसहाय्य ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारामध्ये 35 BHP पेक्षा जास्त, पेरणी यंत्र 9 फन अशा प्रकारे दाखवत आहे। यामध्ये कृषी यांत्रिकीकरण आहे व ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे आणि अपलोड डॉक्युमेंट्स असं आपल्याला दाखवत आहे व डेस्क जो आहे तो फार्मर आहे। म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमची निवड झालेली आहे। आता याच ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे आहेत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक डाव्या साईडला तुम्हाला कागदपत्र अपलोड करा म्हणून एक ऑप्शन दाखवत आहे, जसे की या ठिकाणी आहे कागदपत्र अपलोड करा, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। आता मी करून घेतल्यानंतर इथे पाहू शकता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहेत। वैयक्तिक कागदपत्रे, DPR अपलोड करा व बिल देयक। तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो काही आपला अर्ज आहे तो तुम्हाला दाखवला जाईल। यामध्ये तुम्हाला कागदपत्र अपलोड करा या टॅबवरती या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आपण यावरती क्लिक करणार आहे। त्यानंतर तुमच्या जो काही डॉक्युमेंट आहेत ते या ठिकाणी तुम्हाला निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला होल्डिंग 7/12, कोटेशन, टेस्ट रिपोर्ट आणि कॉपी ऑफ RC बुक, ट्रॅक्टर आणि अन्य कागदपत्रामध्ये तुम्ही आधार, बँक पासबुक अशा प्रकारचे कागदपत्र देऊ शकता। हे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही जतन करा या पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो पुढे कृषी विभागामध्ये पाठवला जाईल। त्यानंतर तुमच्या अर्जावर जी काही प्रक्रिया होणार आहे ती पूर्णपणे प्रक्रिया होऊन तुम्हाला पूर्वसंमती देण्यात येईल। तर मित्रांनो, ज्या काही शेतकऱ्यांच्या यामध्ये निवड झालेल्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्हाला स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे। सर्व ज्या काही शेतकरी आहेत त्यांना स्टेटस चेक करून आपले डॉक्युमेंट जे आहेत ते या पद्धतीने अपलोड करायचे आहेत।
त्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती दिली जाईल. त्यावरती पुन्हा नंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.